भारत संकल्प विकास यात्रेमध्ये सरकारी जाहिरातींवरती मोदी सरकार असा उल्लेख केल्यामुळे अनेक गावांमध्ये यात्रांना परत पाठवण्याच्या घटना घडल्या। कोणत्याही सरकारी कामामध्ये भारत सरकारऐवजी मोदी सरकार असा वारंवार उल्लेख होत असल्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त करत मोदी सरकार या जाहिरातीवर वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्ह्याने आक्षेप घेतलाय। धुळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मोदी सरकार नावाचे बॅनर तात्काळ हटवा, अन्यथा या बॅनरला काळे फासू असा इशारा देण्यात आलाय। यावेळेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम आणि पदाधिकारी उपस्थित होते। बोला बोला। मोदी हटाओ देश बचाओ। बोलो। वंचित बहुजन आघाडीचा सत्य बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माननीय महामहिम राष्ट्रपती भारत सरकार, राज्यपाल साहेब, महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी धुळे यांना वंचित बहुजन धुळे जिल्हा आघाडीच्या वतीने या देशामध्ये नरेंद्र मोदी हे जे जाहिराती करत आहेत, या जाहिरातींवर भारत सरकार नावाचा उल्लेख न करता त्यांच्या स्वतःच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्या नावाची ब्रँडिंग करीत आहेत। म्हणजेच उदाहरणार्थ मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकारची योजना, मोदी सरकारची संकल्पना, अशा विविध प्रकारचे मोदी मोदी नाव वापरून या देशामधलं भारत हे नाव न वापरता ते लुप्त होण्याच्या याच्यावर चाललेलं आहे असं दिसून येत आहे। आणि नरेंद्र मोदी हे स्वतःच्या नावाची ब्रँडिंग जनतेच्या पैशातून, जनतेच्या खर्चातून करून घेत आहेत। याला संपूर्ण धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्षेप घेण्यात आलेला असून या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे की त्यांनी ते जे मोदी सरकार नावाचे बॅनर किंवा जाहिराती ज्या ठिकाणी वापरले जात आहेत त्या काढून घेण्यात याव्यात, अन्यथा 8 मार्च नंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या ठिकाणी मोदी सरकारच्या नावाचे बॅनर दिसतील त्या बॅनरांवर नरेंद्र मोदींच्या फोटोला काळं फासण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे घरोघरी राम मंदिरच्या काळामध्ये कमळाची फुलाची निशाणी प्रिंट केली गेलेली आहे। आता लवकरच आचारसंहिता लागणार आहे, लोकसभेचे इलेक्शन लागू होणार आहे, तर या ठिकाणी घरोघरी जे कमळाची फुलं काढलेली आहेत ती मिटवण्यात यावी अशा प्रकारची विनंती करण्यात आली आहे। जे लोक मिटवणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे।